आपल्याबद्दल ज्यानं खोटी बातमी पसरवली त्याला वेडा कुत्रा चावला असेल असं वक्तव्य केलं आहे विजय वडेट्टीवारांनी। पण विजय वडेट्टीवारांचा इतका संताप का झाला? तर त्याचं झालं असं की काल दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक काँग्रेस नेत्यांची पार पडली। या बैठकीतून विजय वडेट्टीवारांसंदर्भातली एक बातमी बाहेर आली। त्यावर विजय वडेट्टीवारांना प्रतिक्रिया विचारली। त्यावेळेला विजय वडेट्टीवारांचा हा संताप झाला। नेमका हा घोळ काय आपण पाहूयात। हे सगळं बकवास आहे। बैठक झाली, बैठकीत विषय नाही, चर्चाही नाही, चंद्रपूरची नाही, आलं कुठून? हा असा बकवासपणा कुठून करतात? आणि मी कशाला माफी मागू? माझी काय चूक आहे माफी मागायला? मी कुठेही माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही। आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच। हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे। कोण बेवकूफ आहे, कौन पागल है जिसको कुत्ते ने काटा है, इस तरह की चर्चा किया है। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार एवढे का भडकले? तर दिल्लीतल्या बैठकीतून आलेल्या एका बातमीनंतर। दिल्लीत शुक्रवारी काँग्रेस हायकमांडची भारत अमेरिका ट्रेड डीलच्या विरोधात रणनीती ठरवण्यासाठी बैठक झाली। चंद्रपूर मधल्या गोंधळावर हायकमांड वडेट्टीवारांवर नाराज होते। महापौर निवडीपर्यंत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली। त्यानंतर चंद्रपूरमधल्या गोंधळाबद्दल वडेट्टीवारांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली। बैठकीच्या सुरुवातीलाच वडेट्टीवारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांची माफी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र आपण माफी मागण्याचा काय संबंध असं म्हणत माफी मागितल्याची बातमी वडेट्टीवारांनी फेटाळली आहे। मी माफी मागितल्याची बातमी ज्यानं पसरवली त्याला वेडा कुत्रा चावला असं म्हणत वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केला। हे सगळं बकवास आहे। बैठक झाली, बैठकीत विषय नाही, चर्चाही नाही, चंद्रपूरची नाही, आलं कुठून? हा असा बकवासपणा कुठून करतात? आणि मी कशाला माफी मागू? माझी काय चूक आहे माफी मागायला? म्हटलं हे काही कुठून आणतात? हे कोणाचं तरी पेरलेलं। मी कुठेही माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही। आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच, चर्चाच नव्हती मुळात, कुठेही अशी चर्चा झालेली नाही। आणि हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे। मी माफी मागितली असं कोणी सांगत असेल तर किसीने ये मालूम नहीं कौन बेवकूफ है, कौन पागल है जिसको कुत्ते ने काटा है, इस तरह की चर्चा किया है। चंद्रपूर काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर असे दोन गट आहेत। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता। त्यानंतर वडेट्टीवार आणि धानोरकर दोन्ही गट आपापल्या गटाच्या महापौरासाठी आग्रही होते। हा वाद दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींपर्यंत गेला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही हे उघड होतं। महापौर पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच झाली। काँग्रेस महापौर पदासाठी अडून बसली, ठाकरेही आग्रही राहिले। याच परिस्थितीचा फायदा भाजपनं घेतला। ठाकरे गटाचा पाठिंबा घेत सव्वा वर्षाचा महापौर फॉर्म्युला ठरवला। अखेर काँग्रेसला दूर ठेवत एका मतानं जिंकून भाजप आणि ठाकरेंची शिवसेना सत्तेत बसली। त्यानंतर काँग्रेसमध्ये एकवाक्यता नव्हती। काँग्रेसला लाज वाटली पाहिजे अशी टीका ठाकरे गटानं केली होती। दिल्लीतल्या बैठकीत चंद्रपूरचा विषयही निघाला नाही असा वडेट्टीवारांचा दावा आहे। महाराष्ट्रातल्या 29 महापालिका निवडणुकांमध्ये एकाही महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसला नाही। भिवंडीमध्ये भाजपचे बंडखोर नारायण चौधरी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौर झाले, तर परभणीत काँग्रेसचा उपमहापौर झाला। चंद्रपुरात तर काँग्रेसनं हातातोंडाशी आलेली सत्ता गमावली। या निवडणुकीनंतर दिल्लीत झालेली काँग्रेसची ही पहिलीच बैठक होती। त्यामध्ये या पराभवाचं विश्लेषण झालं नसेल हे मात्र जरा कठीणच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।